पिपलपूर गाव उत्तर भारताच्या शांतीपूर्व कोण्यामध्ये होता. इथे असणारी प्रत्येक सकाळ ताजगीनी भरलेली होती आणि इथे असणारी लोक मेहनती होते, पण गावातली जास्त करून लोक गरिबीमुळे त्रासली होती. गोपाल आपला शेतकरी मित्र मनोहर बरोबर बोलत होता. माहिती नाही, ह्या गावामध्ये आधीसारखी अमेरिका नाही राहिली. हां, ह्या गावामध्ये आता गरिबी खूप वाढली आहे. गोष्ट ही आहे की आपण लोक मेहनत करतो, पण माहिती नाही लक्ष्मीजींची काय इच्छा आहे ती आपल्याला प्रसन्नच होत नाहीये. अरे, आपल्यासारखे साधे लोक काय करू शकतात याबद्दल गावातल्या सरपंचांना काही करावं लागेल. शहरातून काही लघु उद्योगची कामं आणले आणि शेतकऱ्यांच्या धान्याला काही चांगली किंमत दिली आणि युवांसाठी रोजगारासाठी काही करे. पण नाही, पण हे संपतराम तर सरपंचाच्या नावावर धब्बा आहेत. मला त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची. चला, काम वेळेवर तर पूर्ण नाही होणार. चल, कामावर लागूया. हो, काम तर करावंच लागेल. गावामध्ये काही काळ्या तेलाचं विहीर थोडी आहे की ज्याला विकून आपण श्रीमंत बनू. हां, बरोबर बोलत आहे. गोपालचं शेत छोटं होतं, पण तो त्याच्या शेतातूनच आपल्या परिवाराचं पालनपोषण करत होता. त्याची बायको आशा आणि एक 10 वर्षाचा मुलगा राघव त्याचा सहारा होता. एक दिवशी आशा गोपालला बोलते, गोपाल, आपण कधीपर्यंत अशीच मेहनत करायची? काय आपली किस्मत कधी बदलणार? या गरिबीने तर आपला जीवच काढून घेतलाय. आशा, हिम्मत नको हारूस. देव आपली मेहनत बघत आहे. एक दिवस सगळं ठीक होईल. आपल्याला फक्त आपलं काम बरोबररित्या करावं लागेल. गोपालचा आत्मविश्वास आणि त्याची मेहनत आणि त्याचं प्रेमच होतं ज्यामुळे अजूनपर्यंत कुटुंबाला एकत्र ठेवलं होतं. त्याच्या काळजीचं अजून एक कारण होतं. त्यांचा मुलगा राघव, तो लहानपणापासूनच बिमार होता. ह्या गरिबीशी तर आपण कसं तरी लढू शकतो, पण राघवचं हे आजारपण माझ्याकडनं बघवत नाही. गावाजवळच्या प्रत्येक डॉक्टर आणि वैद्यकडून आपण इलाज करून घेतला आहे, पण काहीच उपयोग नाही झाला. उद्या मी ह्याला एका डॉक्टरकडे घेऊन जाते. आशा आपल्या मुलाला घेऊन एका डॉक्टरकडे जाते. डॉक्टरने राघवला चेक केल्यानंतर सांगितलं, जेव्हा राघव तुमच्या पोटात होता तेव्हा तुमचं नीट लक्ष नाही दिलं गेलं होतं. याच कारणामुळे राघवच्या शारीरिक विकासावरती परिणाम झाला आहे. प्रत्येक अशा कारणांमध्ये मुलांचा जन्म झाल्यानंतर मुलं कमजोरच असतात. माहिती नाही डॉक्टर मॅडम, आमच्याकडनं चुकी कुठे झाली. आम्ही तर त्याच्याकडे चांगलंच लक्ष दिलं होतं. डॉक्टर आंटी, मी काय कधीच ठीक नाही होणार का? का नाही बाळा, जर राघवला शहरामध्ये जाऊन चांगल्या डॉक्टराला दाखवलं तर तो ठीक होऊ शकतो, पण त्याला इलाजामध्ये खूप जास्त खर्च होईल. किती पैसे लागतील? पैसे तर खूप लागतील, कदाचित लाखोमध्ये खर्च येईल. डॉक्टरच्या म्हणण्यानुसार राघवचा इलाज करण्यासाठी गोपाल आणि आशा त्याला शहरात घेऊन जायचं होतं, पण पैशाच्या कमीमुळे ते जाऊ नव्हते शकत. ह्या गरिबीचं एवढं दुःख कधीच नाही झालं जेवढं आज होत आहे. पैसे असते तर लवकर जाऊन आपण शहरातल्या डॉक्टरला दाखवलं असतं. मी प्रयत्न करत आहे. यावेळी जर चांगलं धान्य आलं तर सगळ्यात आधी हेच काम करूया. आपल्याला आपल्या राघवचं खूपच काळजी घ्यावी लागेल. आता गोपाल आपल्या शेतामध्ये जास्त मेहनत करायला लागला. एक दिवशी नांगर चालवताना अचानक नांगर एका ठोस दगडाला धडकतो. गोपालने घाबरत असते नांगर बाहेर काढला आणि बघितलं जमिनीतून एक चमकदार गोष्ट बाहेर येत होती. त्याला बाहेर घेताच गोपालने बघितलं की ते एक सोन्याचा दीपक होता जो आतापर्यंत जमिनीमध्ये दडलेला होता. हे काय आहे? हे तर खूपच जुनं दीपक वाटत आहे. याला घरी जाऊन साफ करतो. गोपाल जेव्हा घरी येतो तेव्हा त्याने दीपकला साफ केला. तेव्हा त्याला समजलं ते दीपक सोन्याचा आहे. आशा दीपकला बघून खूप खुश होते. आशाने आनंदित होऊन दीपकला बोलले, वाह, हे तर सोन्याचा दीपक वाटतंय. अहो ऐका, जर आपण ह्याला विकलं तर आपल्याला चांगले पैसे मिळतील. आपण राघवचा इलाज करू शकू. आपली गरिबी सुद्धा याने मिटेल. बरोबर बोलत आहेस आशा. उद्याच जाऊन या दीपकला विकतो. आता आपले सगळे दुःख संपून जातील. हे बघ, हा दीपक किती सुंदर आहे. जसंच गोपालनी त्या दीपकला घासलं, रूममध्ये अचानक खूप सारा धुवा आला. थोड्याच वेळात
त्या धुव्यामध्ये मोठ्या आणि भीतीदायक जीनमध्ये बदलला. जीनच्या डोळ्यामध्ये चमक होती. तू मला या दीपक मधून मुक्त केलंस. आता मी तुझी एक इच्छा पूर्ण करत आहे. सांगा माझे मालक, तुम्हाला काय हवंय? काय काय तुम्ही खरंच माझी मदत करणार आहात? हो हो, पण लक्षात ठेव, ह्या इच्छेचा उपयोग समजुतीने कर. तुझ्याकडे एकच मौका आहे. गोपाल विचारात जातो. अहो, विचार काय करताय? जीनला सांगा आपल्या राघवची तब्येत ठीक करायला. ए जीन बाबा, ऐका. गोपालने आशाला अचानक थांबवलं. नाही नाही आशा, थांब. आपण आता राघवची तब्येत तर ठीक करू शकतो, पण यामुळे तर फक्त आपलाच त्रास दूर होईल. जर आपण यांच्याकडून असं काही मागू ज्याने आपलं आणि आपल्या गावाची सगळेच त्रास संपतील, तर सगळ्यांचंच भलं होईल. बरोबर बोलताय तुम्ही. गोपालने थोड्या वेळ विचार केला आणि बोलला, आमच्या गावामध्ये गरिबी आहे. जर आम्हाला एक काळ्या तेलाची विहीर मिळाली तर आमच्या सगळ्या समस्या निघून जातील. तुझी इच्छा पूर्ण होईल. या विहिरीतून तेल निघे जे सोन्यापेक्षा पण किमती असेल, पण याचा उपयोग एकदम विचारपूर्वक करशील. हे बोलून जीन अचानक गायब होतो. गोपाल आणि आशा खुश होतात. दुसऱ्या दिवशी आशा आणि गोपाल जेव्हा मनोहर बरोबर शेतात जातात, तेव्हा त्यांनी बघितलं त्यांच्या शेताच्या मधोमध एक मोठा विहीर होता. त्या विहिरीमधून एक काळ्या कलरचा पदार्थ बाहेर येत होता. गोपालला हे बघून विश्वासच नाही बसला. हा तर खरंच चमत्कार झाला. देवाने आपल्या मेहनतीचं फळ दिलंय. हे देवा, बघा तरी कसं तेलाने पूर्ण भरलेलं आहे. वा बाबा गोपाल, मला तर वाटलं तुम्ही चेष्टा करत आहात, पण मला आज हे बघतोय तर मला स्वतःवर विश्वास नाही बसत आहे. गोपाल आणि मनोहरनी ते तेल बाहेर काढून आणि त्याला बाजारात विकलं. त्याचे भरपूर पैसे मिळाले. गोपालनी लवकरच एवढे पैसे कमावले, त्यामुळे राघवचा इलाज झाला. ने आपल्या शेतामध्ये काम केलं आणि कुटुंबासाठी नवीन कपडे घेतले आणि एक आरामदायक घर बनवलं. मनोहरची पण हीच व्यवस्था होती. वा गोपाल, आता तर आपले सगळे दुःखच संपले. आता मी करोडपती बनू इच्छितो. मनोहर, करोडपती बनण्यापासून काही त्रास नाहीये, पण सगळ्यात आधी आपल्या गावाचा त्रास संपवावा लागणार आहे आपल्याला. तू बरोबर बोलत आहेस गोपाल. गोपालने तेलामधून मिळवलेला पैशाचा एक मोठा हिस्सा गावाच्या विकासासाठी लावला. त्यांनी गावामध्ये एक शाळा बनवली, ज्याने मुलांना एक चांगली शिक्षा मिळू शकेल. शेतकऱ्यांचे अन्न चांगल्या दामामध्ये विकले. वाह गोपाल, तू तर गावाचं रंगरूपच बदललंस. एवढं तर आजपर्यंत संपतरावने सरपंच असून सुद्धा नाही केलंय जेवढं की तू केलंय. गोपाल, ह्यावेळी सरपंचाच्या निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून तुला सुद्धा आवेदन द्यावे लागेल. चांगला निर्णय आहे. सरपंच झाल्यानंतर मी या गावाची अजून चांगली सेवा करू शकेल. गावातली काही लोक गोपालची निवडणुकीमध्ये उभं राहण्याची स्तुती करत होते, पण गावातला सरपंच संपतराव त्यांच्यापासून जळत होते. संपतराव आपल्या खास व्यक्ती धर्माशी बोलत होते. तू आपल्याला निवडणुकीमध्ये टक्कर देणार काय? अरे 20 वर्षांपासून या गावाचा सरपंच आहे. त्याचा सगळा जोर त्या तेलाच्या विहिरीमुळे आहे. आपल्याला त्या विहिरीवर आपला कब्जा करावा लागेल. तुम्ही चिंता नका करू मालक, मी आजच आपले माणसं घेऊन जातो. आज रात्रीच गोपालच्या विहिरीवर जातो. तो त्या तेलाच्या विहिरीवरतीच फुटकत आहे ना. मी आजच त्या विहिरीतून सगळं तेल काढून घेतो. हा, आज रात्रीच जा. विहीर संपल्यानंतर परत त्या विहिरीला भरण्यासाठी 2-3 दिवस तर जातीलच. जेव्हा भरेल परत जाऊन तेल काढून घे त्यातलं. संपतरावनी रात्रीच्या वेळेला आपल्या लोकांना पाठवलं, ज्यामुळे ते गोपालच्या विहिरीतनं तेल काढू शकतील. जसंच त्यांनी त्या विहिरीतनं तेल काढायचा प्रयत्न केला, अचानक त्या विहिरीतनं आगीची लपटी बाहेर आली. हे बघून सगळे अचानक घाबरले आणि धावायला लागले. सकाळी जेव्हा गोपालला या घटनेबद्दल माहिती पडलं, तेव्हा त्यांनी गावातल्या लोकांना एकत्र केलं आणि बोलला, ही विहीर फक्त माझी नाहीये, हे देवानं दिलेलं दान आहे आणि याचा लाभ आपल्या सगळ्यांना मिळत आहे. आणि जर याला कोणी नुकसान देत असेल म्हणजेच गावाला नुकसान देत आहे. थांब गोपाल, आपण संपतरावला असं नाही सोडू शकत. आज त्यानं केलेल्याची शिक्षा त्याला भेटलीच पाहिजे. थोड्याच वेळात संपतरावाच्या घरी पोलीस येते. संपतराव, तुम्ही गोपालच्या तेलाच्या विहिरीला आग लावायचा प्रयत्न केलात.
हे तेलाची विहीर गोपालची वैयक्तिक संपत्ती आहे, म्हणून तुम्हाला अटक केली जाते. तेव्हाच गोपालच्या आवाजाने सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे केलं. थांबा इन्स्पेक्टर मॅम, ही आग कोणीच नाही लावली. काही दुर्घटनेमुळे ही आग लागली आहे. पण गोपाल, तुमच्या गावातल्या लोकांनी तक्रार केली आहे. त्यांना काहीतरी वेगळंच वाटलं असेल. त्याच्यामध्ये सरपंचींचा काही दोष नाहीये. ठीक आहे, तुम्हीच असं बोलताहेत तर तक्रार बनतच नाही. आम्ही निघतो. पोलीस इन्स्पेक्टर चालली तर गेली, पण संपतरावांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. मला माफ कर गोपाल. मी तुझ्या विहिरीला चोरण्याचा प्रयत्न केला, पण तुला त्याच्यापासून काही त्रासच नाहीये. मला माफ कर. मी तुझ्यावर जळत होतो. मला माफ कर. संपतरामजी, चूक माणसांकडनंच होते. तुम्ही चुकीच्याच रस्त्यावरती चालत होतात, पण तुमचे अश्रू सांगत आहेत की तुम्हाला तुम्ही केलेल्याचा पछतावा आहे. संपतरामजी, जे झालं ते विसरून जा. आपण आपल्या गावाला आदर्श गाव बनवूया आणि या गावाचा पूर्ण विकास करूया.